लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। समस्त आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नाशिकमध्ये श्री गुरुदेव कांदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन। एक तीर एक कमान, सारे वसी एकजुटीच। हर 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 आदिवासी एकजुटीच। अरे घरकुलाच्या हक्काचं, अरे घरकुलाच्या हक्काचं, अरे गुरुभाऊ कांदे आगे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी बाजार समिती उपसभापती श्री गुरुदेव कांदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना समस्त आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। याबाबत निवेदनाचा आशय असा की ग्रामीण भागातील अनेक आदिवासी कुटुंबाकडे जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले शासकीय कागदपत्र नसतात। जुन्या नोंदी एकतर सापडतच नाहीत आणि ज्याच्या जन्माच्या नोंदी नाहीत, शिक्षण नसल्यामुळे इतर कागदपत्रके भेटत नाहीत। त्यामुळे साहजिकच अनेक आदिवासी कुटुंबे ही जात प्रमाणपत्रकापासून वंचित आहेत। त्यामुळे शिक्षण, नोकरी आणि शासकीय योजना यापासून अनेक आदिवासी बांधव दुर्लक्षित आहेत। म्हणून यापुढे शासकीय अधिकारी जसे तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी केलेल्या शासकीय पंचनामा आणि गरजू लाभार्थ्यांचे स्वतःचे हमीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र आधारित संबंधितांना त्वरित जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्याचबरोबर सद्यस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, निवासी वसतिगृह संख्या खूप कमी पडत असून त्वरित नव्याने आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृह सुरू करण्यात यावेत। ग्रामीण भागात अनेक आदिवासी बांधवांकडे स्वतःच्या हक्काची जागा नसल्याने तसेच स्वतःचे घर नसल्याने घरापासून वंचित आहे। तरी जागा नसलेल्या बांधवांना शासकीय जागा देऊन घरकुल त्वरित मंजूर करण्यात यावे। भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी। अनेक आदिवासी कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत, तरी त्यांना शासनाकडून त्वरित शिधापत्रिका देण्यात याव्यात आणि जी कुटुंब अंत्योदय योजनेपासून वंचित आहेत अशा कुटुंबातून अंत्योदय योजनेमध्ये लाभ उपलब्ध करून देण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना देण्यात आले। यावेळी संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हा प्रमुख शरद शिंदे, जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा आघाडी जिल्हा प्रमुख जगन काकडे, नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी, समाधान बागल, अहमद पठाण, दत्ता आरोटे, निवृत्ती धात्रक, दीपक शिंदे, वैभव रोकडे, संध्याबाई जाधव, ललित पवार, रवींद्र टेडे, दत्तात्रय रुखावत आदींसह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। गुरुदेव भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुरुदेव भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमची टीम पहिल्यापासून समाजसेवेमध्ये आहे। कुठेतरी राजकारणामध्ये उतरण्याचा ज्यावेळेस विचार केला आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नाला हात घातला, त्यावेळेस सुरुवातीलाच समजून आलं की रेशन कार्ड पासून सर्व गरजा या आर्थिक दुर्बल घटकाच्या अपूर्ण आहे। रेशन कार्ड पासून जी सुरुवात केली, खूप अडचणी आल्या प्रशासनाकडून, त्या आम्ही सोडवल्या व 750 रेशन कार्ड 1.5 महिन्यामध्ये आम्ही याला लिंक केले, अंत्योदय योजनेला लिंक केले। त्याच्यानंतर 5 प्रकरणं आम्ही दाखल केले जात प्रमाणपत्रासाठी। त्याच्यामध्ये त्रुटी आल्या, ते निकाली काढण्यात आले। आम्ही त्यांना ॲफिडेव्हिट जोडलं की जर आम्हाला आमची जात तुम्हाला मान्य नसेल तर आमची जात ठरवून द्यावी, पण त्याला सुद्धा त्या प्रकरणाला GR जोडण्यात आला आणि ते प्रकरण निकाल निघाले। शेवटी आम्हाला मोर्चाशिवाय पर्याय राहिला नाही आणि आम्ही हे आंदोलन जिल्हास्तरीय उभं केलं आहे। याच्यामध्ये आम्ही सगळे कामधंद्यातले लोक हातावर पोट घेऊन लढणारे लोक आहोत, पण आम्ही थांबणार नाही। आमच्या मागण्या जर इथं मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईला धडक देणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर महसूल मंत्री व आदिवासी मंत्री यांना निवेदन देणार आहे। आणि जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर बहुसंख्येने आम्ही मुंबईला जाणार आहोत। खरं तर ही मोर्चा काढण्याची वेळ काय यावी हीच एक मोठी शोकांतिका आहे। स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत या समाजावर जो अन्याय झाला, आदिवासी बांधवावर जो अन्याय झाला, वंचित ठेवलं गेलं, ही खरी तर या आजपर्यंत 75 वर्ष ज्यांनी राज्य केलं, हे राज्यकर्ते आणि जे लाख 2-2 लाख रुपये पगार घेतात, हे प्रशासन अधिकारी यांना याची खरोखर लाज वाटायला पाहिजे।
एक साध्या गोष्टीचं उदाहरण आहे. आपण फक्त जात म्हणतो, जातीचे दाखले काढा, योजना घ्या, शिक्षण करा, नोकऱ्या घ्या, परंतु हे आहेत कुठं? आज जो हजारोंना आदिवासी बांधव जमला आहे याच्या समस्या यांना दिसत नाही का? म्हणून आज तुमच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत यांच्या ज्या समस्या, यांच्या मागण्या, मूळ मागण्या आहेत आणि आत्ताच्या नव्हे या स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंतचा आहे. 1950च्या अगोदरच्या यांना कागदपत्र पाहिजेत सरकारला जातीच्या दाखल्याच्या साठी. पण मला एक सांगा, जो समाज वंचित होता, भटका होता, उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकत होता, आज त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाच्या नोंदी नाही, त्यांच्याकडे जन्मदाखल्याच्या नोंदी नाहीत आणि त्यामुळे या लोकांना आजच्या या पिढीला किंवा या पुढच्या पिढीला त्यांना शिक्षणासाठी वंचित राहावं लागतं आहे, योजनांसाठी वंचित राहावं लागतं आहे आणि नोकरीसाठी वंचित राहावं लागतं आहे. आणि यांच्या नावावर मग भलतीच लोक नोकऱ्या घेत आहेत, योजना घेत आहेत. म्हणजे या लोकांना वंचित ठेवून, यांना बाजूला ठेवून हे सरकार आणि प्रशासन, राज्यकर्ते हे सगळं करत आहेत. आज आपल्या नाशिक जिल्ह्यातला एक मतदारसंघ हा तर 75 वर्षापासून राखीव आहे. मग यांचा फक्त मतदान घ्यायचं आणि यांनी सत्ता लुटायची, सत्ता भोगायची, पैसे कमवायचे, हेच या आजच्या मोर्चातून दिसून आलेलं आहे. तसेच आज आपण बघितलं, देशभरात मोदी सरकार म्हणे फुकट अन्नधान्य देतं, पण ज्यांना पाहिजे, ज्यांना आहे, ज्यांचं पोट भरलं आहे त्यांनाच देतं. म्हणजे अगदी सरकारी अधिकाऱ्याच्या घरात रेशन जातं. हा आमचा आदिवासी बांधव फक्त रेशन कार्ड हातात नसल्यामुळं तो अन्नधान्यापासून वंचित आहे. मग ती योजना कोणासाठी? ज्याला गरज आहे त्याला नाही आणि ज्याला नको पाहिजे त्याला तुम्ही देत आहात. म्हणून आज या लोकांनी एकजुटीने यायचं ठरवलं आहे. अनेक घरकुलाच्या योजना काढल्या, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पूर्वी इंदिरा गांधी आवास योजना. 75 वर्ष होऊन या लोकांना आज बी घरकुल मिळालं नाही. आणि आज आपण गावागाव गेलं तर ज्यांचं एक घर आहे त्यांना दुसरं घर तुम्ही देत आहेत बळजबरी आणि या लोकांना बाजूला ठेवत आहे. या ज्या व्यथा आहे मांडायच्या कोणाकडे? आज यांना जागा नाही आहेत, घरकुल नाही आहेत. तसेच अनेक वर्षांपासूनच आपण बघतोय पेठ, सुरगाणा, निफाड या भागातला भूमिहीन जे आदिवासी शेतकरी आहेत. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे व आनंद दाभाडे, नाशिक.